नमस्कार, मी डॉक्टर आरती. निसर्ग टॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदामध्ये वंध्यत्व, त्याची कारणं, लक्षणं व उपचार पद्धती आयुर्वेदिक दृष्टिकोनातून. आणि या विषयावरती चर्चा करायला आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनीषा जाधव. मी थोडक्यात डॉक्टरांची माहिती तुम्हाला देते. डॉक्टर मनीषा जाधव या MD आयुर्वेद असून त्या स्वास्थ्य आयुर्वेद क्लिनिक औंध व पिंपरी येथे गायनेकोलॉजी व पेडियाट्रिक विभागात तज्ज्ञ सल्लागार म्हणून 2008 पासून कार्यरत आहेत. डॉक्टर मनीषा यांचे गर्भसंस्कार चिकित्सा, वंध्यत्व व इन्फर्टिलिटी इश्यूज मॅनेजमेंट यामध्ये विशेष प्राधान्य आहे. तसेच लहान मुलांमध्ये व्याधी प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी व सर्वांगीण वाढीसाठी देण्यात येणारा स्वर्ण प्राशन याच्यामध्ये याचा त्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करतात व त्याच्या त्या पुरस्कर्ता आहेत. तसेच आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करणे आणि गर्भसंस्कार याचे महत्व पटवून त्याचे प्रशिक्षण देणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. डॉक्टरांचा विशेष करून कल हा प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे स्वस्थ वृत्त याच्याकडे कल असून त्यामध्ये वापरण्यात येणारे पंचकर्म उपचार व रसायन चिकित्सा याचा स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये त्या जास्त करून वापर करतात. तसंच प्रकृती अनुसार उपचार पद्धती व दिनचर्या, ऋतुचर्या याचा अवलंब करून स्वास्थ्य टिकवण्यावरती व पेशंटवर उपचार करण्यावरती मॅडमचा भर असतो. तर मॅडमचं मी प्रथम स्वागत करते निसर्ग टॉक्स मध्ये. नमस्ते मॅडम. नमस्कार. टॉक्स मध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर आरती आणि निसर्ग हर्ट्सचे पण खूप खूप धन्यवाद. चांगला प्रयोग आहे तुमचा की दर आठवड्याला तुम्ही आयुर्वेदावरती प्रचार प्रसार, आयुर्वेदाची माहिती सर्वांना कळावी आणि सर्वांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा ह्या चांगल्या दृष्टिकोनातून तुम्ही हा कार्यक्रम दर आठवड्याला ठेवताय. याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. मॅडम, सर्वात प्रथम इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाशी निगडीत अगदी बेसिक प्रश्न म्हणजे वंध्यत्व म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते व कारण कोणती आहेत बेसिकली आयुर्वेदानुसार? बरोबर. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की वंध्यत्व आपण जेव्हा हे करतो तर बऱ्याचदा आमच्या असंही लक्षात येतं की जेव्हा आपण म्हणजे वंध्यत्व हा आजार आहे किंवा आपण जेव्हा हे असं हे करू, हे डायग्नोसिस करू की वंध्यत्व आहे किंवा एखाद्या कपलला इन्फर्टिलिटी आहे, तर त्यापूर्वी काही काळ जावा लागतो. म्हणजे विवाहानंतर की व्यवस्थित रिलेशन येत आहेत का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. बऱ्याचदा कसं असतं की टुरिंग जॉब असतो किंवा नीटची माहिती नसते बऱ्याच गोष्टीबद्दल, आपल्या प्रजनन संस्थेबद्दल माहिती नसते, पिरियड्स, फर्टाईल पिरियड कधी असतो म्हणजे आपली पाळी आल्यानंतर कोणत्या काळामध्ये धारणा होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत ह्याची माहिती नसते, की कोणते दिवस योग्य आहेत. बऱ्याचदा असं वाटतं की रिलेशन आलं, संबंध आला म्हणजे गर्भधारणा होणारच असं बऱ्याचदा वाटतं. पण त्याच्यासाठी म्हणजे फर्टाईल पिरियड कोणता आहे, पाळीनंतरच्या कोणत्या दिवसांमध्ये गर्भधारणेसाठी कोणते दिवस जास्तीत जास्त पूरक किंवा उपयुक्त आहेत, तर ह्या सगळ्याची माहिती आणि स्वतःचं म्हणजे हेल्थ कंडिशन म्हणजे दोन्ही दाम्पत्यापैकी पती पत्नी दोघींचं आरोग्य कसं आहे, हे सगळं व्यवस्थित संबंध येत आहेत की नाही हे सगळं बघून निदान हे पूर्ण 1 वर्ष किमान लग्नानंतर 1 वर्षभर तरी व्यवस्थित प्रयत्न करून जर गर्भधारणा झाली नाही तर आपण पुढे ते वंध्यत्व आहे का ह्याविषयी आपण मग काही तपासण्या करणं किंवा डॉक्टरांना दाखवणं, सल्ला घेणं आणि मग पुढची हे करू शकतो. पण लगेचच बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे लगेचच होते गर्भधारणा, तर ते तसंही नसतं. तर तेही गैरसमज दूर केले पाहिजेत. तर मग वंध्यत्व मग कोणत्या कधी असतं, कोणत्या केसेसमध्ये असतं किंवा त्याची कारणं काय. आजकाल आपलं जीवनशैलीमध्ये खूप बदल झालेले आहेत, त्याही बऱ्याचशा प्रमाणात वंध्यत्वाला कारणीभूत ठरत. म्हणजे लाईफस्टाईल काय म्हणू आपण, शिफ्ट ड्युटीज असतात, रात्री जागरण, दिवसा झोपणं, त्यानंतर खाण्यापिण्याचं वेळा नीट नसणं. पहिली गोष्ट वेळा नीट नसणं, भुकेनुसार न खाणं, भूक नसताना खाल्लं जाणं किंवा जड पदार्थ, बाहेरचे पदार्थ, फास्ट फूड आपण म्हणू, तर हे सगळे पदार्थ खाल्ले जाणं. व्यायामाचा अभाव हे खूप महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्याच्याशी निगडीत जडपणा, स्थौल्य, हे जी कारणं आहेत, तर अशी बरीचशी म्हणजे जीवनशैली निगडीत कारणं आहेत
जी त्याच्यानंतर मानसिक स्वास्थ्य पण खूप महत्वाचं आहे गर्भधारणेसाठी. स्ट्रेस खूप असतो, मग वर्क रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा रिलेशनशिपमध्ये, दाम्पत्यामध्ये, घरामध्ये स्ट्रेस असेल, तर कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस हे सुद्धा हे वंध्यत्वाला खूप महत्वाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आहार नीट असणं, विहार नीट असणं, लाईफस्टाईल नीट असणं, मानसिक स्वास्थ्य नीट असणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ओके, अच्छा. मग मॅडम, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा स्त्रियांमध्ये कशा प्रकारे निदान करता किंवा कोणती परीक्षण असतात आणि पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारे परीक्षण केलं जातं? दोन्ही दृष्टिकोनातून तुम्ही करता का, ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक, कसं तुम्ही डायग्नोसिस करता? बरोबर. तर आता हा नेहमी प्रश्न पडतो जेव्हा आयुर्वेदाकडे येतात की निदान कसं करणार आपण. आता वंध्यत्वाला तशी बरीचशी कारणं, म्हणजे आपण एक म्हटलं की लाईफस्टाईल रिलेटेड बरीचशी कारणं आहेत. अनुवंशिकता हे एक महत्वाचं कारण असू शकतं. कधी कधी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे आपली जी प्रजनन संस्था आहे त्याच्यामध्ये काही विकनेस किंवा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर तशी आपल्याला बरीच आता कॉमन नावं सगळ्यांना माहिती झाली आहेत. पीसीओडी खूप कॉमन कारण झालेलं आहे की पीसीओडी म्हणजे जवळजवळ 3 मुलींमध्ये एखाद्या मुलीला तरी पीसीओडी असतोच, इतकं ते कॉमन झालेलं आहे. म्हणजे आजच एका पेशंटचा फोन आला होता की 13व्या वर्षी, म्हणजे 13 वर्षाच्या आत पण पीसीओडी आहे. म्हणजे त्यांचा मला डायरेक्ट फोन आला की तुम्ही ट्रीटमेंट करता कारण पीसीओडी, वय किती आहे तर 13 वर्ष. तर म्हणजे इतक्या लहान वयात सुद्धा, आणि मग वजन वाढणं, आहार नीट नसणे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बरीचशी इतरही हे आहेत, म्हणजे की ट्युबल ब्लॉक्स असतात, मग एंडोमेट्रियासिस म्हणजे गर्भाशयाचा जो आतला स्तर असतो त्याचा काही प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्यानंतर हे बीज नीट तयार न होणं, पाळी नीट न येणं, पाळीच्या तक्रारी असतात. तर अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असतात. एएमएच लो असणं ही पण आता खूप, पूर्वी एवढा कॉमनली दिसत नव्हतं, पण आता खूप कॉमन झालेलं आहे की एएमएच लो असणं. तर ह्या स्त्रियांमधल्या बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात, म्हणजे कॉमनली आढळून येतात. बरोबर. आणि मेल्स मध्ये मग कसं की बीज नीट तयार न होणं, बीजांची संख्या कमी, लो स्पर्म काउंट असणं, ऑलिगोस्पर्मिया, किंवा स्पर्मची मोटिलिटी म्हणजे त्याचं स्पीड असणं किंवा त्याचं प्रॉपर जी हे झालं पाहिजे स्पीड, आणि तिथे पोहोचण्यापर्यंत म्हणजे स्त्रीबीजापर्यंत पोहोचण्याची क्षमता कमी असणं. त्याच्यानंतर त्याचा आकार जे असतात म्हणजे प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर नीट नसणं, त्यामुळे ऑझोस्पर्मिया, कधी कधी स्पर्म बीज नसतातच, म्हणजे तयारच होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांमध्ये आपल्याला बऱ्याचदा दिसून येतात. पण दुसरा एक प्रॉब्लेम असू शकतो, तेही बऱ्याचदा आपण स्ट्रेसशी कोऑर्डिनेट करतो, ते म्हणजे इम्पॉर्टन्सी किंवा हे नीट न होणं, म्हणजे रिलेशनशिप नीट न ठेवता येणं, प्रॉपर इजॅक्युलेशन न होणं, स्पर्म प्रॉपर असू शकतो, पण इरेक्टाईल डिस्फंक्शन हा एक इश्यू पुरुषांमध्ये बऱ्याचदा दिसून येतो, आणि बऱ्याचदा तो स्ट्रेस रिलेटेड आपल्याला आढळून येतो. बरोबर. आता डायग्नोसिस करताना असं होतं, आयुर्वेदानुसार तर असं होतं की पूर्ण आपण जी केस घेतो त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा आहार विहारापासून, तुमचं बेसिक लहानपणापासून कसं असतं आहाराचं, हे तुमची तब्येत कशी असते, तुमची प्रकृती, मूळ प्रकृती आपण जी म्हणतो, तर ती प्रकृती परीक्षण केलं जातं. त्यानंतर तुमचं बाकी परीक्षण की आत्ताचं पचन कसं आहे, सगळ्या ज्या बाकीच्या संस्था आहेत म्हणजे पचन संस्था आपण म्हणू, त्यानंतर पित्ताशयाशी रिलेटेड काही इश्यूज आहेत का, मोशन्स कसे आहेत, त्यानंतर बाकी फंक्शन सगळ्याच, म्हणजे ओव्हरऑल बॉडी जर व्यवस्थित असेल तर बाकी आजार आपल्याला होणार नाहीत, आपण असं बघतो. त्यामुळे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा सगळ्या संस्थांचं पहिल्यांदा परीक्षण केलं जातं. त्यानंतर स्पेसिफिक जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं आपण डिटेलमध्ये परीक्षण करतो. जर तुम्ही दुसरा एक विचारलं की म्हणजे आयुर्वेदानुसार आणि ॲलोपॅथीनुसार म्हणजे परीक्षण कसं केलं जाईल. आयुर्वेदामध्ये जे आपलं हे म्हणूयात आपण पाळीशी संबंधित किंवा रज आपण म्हणतो, तर त्याचं हे योग्य असणं, स्वस्थ व्यक्तीमध्ये रज कसं असेल तर त्याची लक्षणं सांगितलेली आहेत की तो स्राव योग्य प्रमाणात असावा, कमी नसावा, जास्ती नसावा, जेव्हा पाळी येते त्यावेळेला जास्ती त्रास होऊ नये, किंचित जाणवणं ठीक आहे, पण खूप कंबर दुखणं, अतिपोट दुखणं, मळमळणं किंवा त्यावेळेला कंबर दुखणं, अशा गाठी पडणं, हे जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्या स्त्रीची रजप्रवृत्ती ही नॉर्मल नाहीये, थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते क्लिअर करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट तसंच पुरुषांमध्येही की योग्य स्पर्म किंवा सीमेन आपण म्हणू, शुक्र जे आपण आयुर्वेदामध्ये किंवा मराठीमध्ये शुक्र त्याला म्हणतो, की शुक्राचे स्वस्थ म्हणजे कसं शुक्र असावं, तर त्याची काही लक्षणं दिलेली आहेत, तर ती आपण पडताळून पाहतो की ते दोन्हीही
योग्य आहे की नाही, त्याच्यात काही प्रॉब्लेम दिसले तर त्यानुसार आपण चिकित्सा ठरवतो की काय तो प्रॉब्लेम झालेला आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हॉर्मोनल लेवल्स किंवा हे जे म्हणतो ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तपासण्या, आणि मेल्समध्ये स्पर्म काउंट करणं किंवा कधी कधी त्याच्या पुढेही जाऊन काही तपासण्या कराव्या लागतात. तर ह्या ज्या तपासण्या करतो ह्या टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अजून डिटेलिंग मिळतं निदान करण्याच्या दृष्टीने. त्यामुळे त्यांचा आधार घ्यायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे ह्या तपासण्या म्हणजे आयुर्वेदाच्या आहेत किंवा ॲलोपॅथीच्या आहेत, ह्याची चिकित्सा करण्याच्या भानगडीत न पडता त्या योग्य प्रकारे त्या तपासण्यांचा वापर करून आपण चिकित्सेमध्ये उपयोग करता आला पाहिजे. तर आपल्याला आपली दिशा ठरवायला नक्कीच मदत होते या चिकित्सांमुळे, या ज्या टेस्ट आपण बघतो त्याच्यामध्ये. कारण हॉर्मोन्स जसे आहेत की हॉर्मोन लेवल्स कळतात त्याच्यामध्ये. सोनोग्राफी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला आतला ऍक्च्युली काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे का, फायब्रॉइड आहे का, पीसीओडी असेल तर ते पीसीओडी कोणत्या प्रकारचं आहे, सिम्पल सिस्ट आहे का कॉम्प्लिकेटेड सिस्ट आहे. कधी कधी चॉकलेट सिस्ट असतं की त्याच्यामध्ये इतका ताण आलेला असतो आणि इतकी सूज आलेली असते त्या बीजकोशावरती की त्याच्यामध्ये रक्तस्राव सुद्धा झालेला असतो, आणि मग त्याची चिकित्सा बदलणार आहे. सिम्पल सिस्ट असेल तर ते वेगळं असणार आहे, कॉम्प्लिकेटेड सिस्ट म्हणजे सिस्टच्या प्रकारानुसार सुद्धा आपली चिकित्सा बदलू शकते. त्याची लक्षणंही आपल्याला क्लिनिकली लक्षात येतात. त्यामुळे तपासणी आणि आपल्याला जी लक्षणं दिसतात ह्या दोघांच्या कॉर्डिनेशननी आपली चिकित्सा जास्तीत जास्त स्पेसिफिक आणि जास्त योग्य प्रकारे आपल्याला देता येते पेशंटला. निश्चितच. मॅडम, मला एक सांगा की आताच्या काळामध्ये की जसं की मुली आता लग्न करायचं म्हटलं की डिले करतात की 29-30ला मुलींची लग्न होतात, किंवा एज फॅक्टर हे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये दोन्हीमध्ये कितपत कारणीभूत आहेत वंध्यत्वासाठी, आणि पीसीओडी हे सुद्धा कितपत म्हणजे कुठल्या एजला सुरुवात होऊ शकते आणि ते कितपत हार्मफुल असू शकतं, इन्फर्टिलिटी कॉज करू शकतं. बरोबर. कसं होतं की आपली म्हणजे साधारण प्युबरिटी आपण बघतो की प्युबरिटीचा जसं आता दोन गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये समाजामध्ये होत चाललेल्या आहेत. एक तर शिक्षण, करिअर, ह्या सगळ्यांच्या महत्व देण्यामुळे लग्नाचं वय पुढे चाललंय, वाढत चाललंय. म्हणजे मुला मुली दोघांमध्येही ते इक्वली पुढे पुढे चाललंय. पूर्वी जसं की 22, 23, 24 पर्यंत आणि मुलांचं 25, 26, 27 म्हणजे हे योग्य वय, म्हणजे काही काळापूर्वीपर्यंत हे योग्य वय मानलं जात होतं आणि त्यावेळेला घाई केली जायची, म्हणजे त्याच्या पुढे जाणं योग्य समजलं जात नव्हतं. पण आता तेही पुढे पुढे चाललंय. पण कॉन्ट्ररी टू दॅट आपली लाईफस्टाईल, पोषण, म्हणजे कसं होतंय की हेवी हे पोषण म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपलं डाएट म्हणजे कॅलरी वाईज आपला डाएट इंटेक म्हणजे पूरक आहार जो आपण म्हणतो तो वाढलेला आहे. म्हणजे मुलांमध्ये सुद्धा फळांचा समावेश, ड्रायफ्रुटचा समावेश, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आहाराचं हे वाढलेलं आहे. प्रमाणतः म्हणूया किंवा त्याच्या कॅलरी वाईज, इंटेक वाईज म्हणूया, ते वाढलेलं आहे. आणि बाकीही काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे प्युबर्टीचं एज म्हणजे आपली पाळी सुरू होण्याचं किंवा वयात येण्याचं जे वय आहे मुला आणि मुलीं दोघांमध्येही ते लवकर म्हणजे अलीकडे येत चाललंय. पूर्वी कसं की 8वी, 9वी, 10वी मध्ये पाळी यायची, त्यानंतरच्या काळामध्ये असं व्हायला लागलं की 7वी, 8वी, 9वी मध्ये थोडं थोडं अलीकडे यायचं. पण आता आमच्याकडे पालक जेव्हा येतात मुलींना घेऊन तर अक्षरशः 10 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा पाळी येते. 4थी 5वीच्या मुलींना म्हणजे तितपत समजही आलेली नसते की त्याचं सगळं समजण्याचं आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हँडल करण्याची एवढी समज आलेली नसतानाही पाळी मात्र लवकर येते. म्हणजे वयात येणं बरंच आपण म्हणू शकतो, त्याच्यासाठी मानसिक एक्सपोजर म्हणूयात, म्हणजे सो मेनी थिंग्स आर त्याला कारणीभूत आहे. तर मग ह्या दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट आहेत. वयात येण्याचं वय लवकर होतंय आणि लग्नाचं वय मात्र लांबत चाललंय. तर ह्याचा कुठेतरी समन्वय आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर म्हणजे कारण काय आहे लग्न लांबवण्याचं ते महत्वाचं आहे, जस्ट की तयारी नाहीये किंवा अजून करिअरला महत्व द्यायचे. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, त्या वेळेत होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे
तर जसं की डॉक्टरांनी सांगितलं, वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी हे कशा प्रकारे अफेक्ट करू शकतं आणि कोणत्या एज मध्ये होऊ शकतं, किंवा मुलींमध्ये प्युबर्टी एज हे खूप कमी वयातच पाळी सुरू झाल्यामुळे आणि ते लग्नाचं वय किंवा फर्टिलिटीचं जो काही पिरियड आहे तोही कमी असल्यामुळे इन्फर्टिलिटीचे जी काही शक्यता आहे ती वाढत चाललेली आहे. आणि मुलांमध्ये ही जी काही कारणं आहेत की स्ट्रेस म्हणा किंवा लॉंग आवर्स काम करणे किंवा कम्प्युटर सारख्या साधनांचा सतत वापर केल्यामुळे उष्णता शरीरामध्ये निर्माण होणे, याच्यामुळे स्पर्म काउंट किंवा बीज दोष हा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे काही वेळेला वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे जे आजार आहेत ते निर्माण होऊ शकतात. तर याच विषयांवरती अजून डिटेल आयुर्वेदिक उपचार पद्धती कोणत्या प्रकारच्या असू शकतात, कोणत्या प्रकारचे हर्ब्स किंवा हर्बल सप्लिमेंट्स देऊन हे आपण थांबवू शकतो किंवा त्याची कारणं आपण लांबवू शकतो आणि कोणत्या प्रकारचे पंचकर्म उपचार याच्यावर केले जातात, याबद्दल मॅडम आपल्याशी डिटेल बोलणार आहे. तर मॅडम आपल्याला परत जॉईन करताय. तोपर्यंत मी आपल्या ऑडियन्सला सांगू इच्छिते की अश्वगंधा, शतावरी किंवा सफेद मुसळी यासारखी जी आयुर्वेदिक औषधं आहेत त्याचा उपयोग हा काही वेळेला स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये करून जी काही व्हायटॅलिटी किंवा हे म्हणतो आपण फर्टिलिटी वाढवायचं जे काही प्रयत्न केले जातात आणि शोधन उपचार किंवा पंचकर्म उपचार जसं की बस्ती किंवा अजून काही रक्तमोक्षण वगैरे सारखे जे काही उपचार असतील ज्यांनी की इंटरनल क्लेन्झिंग केलं जातं, रक्तशुद्धी केली जाते, तसंच हॉर्मोनल काही वनस्पती असतील त्या देऊन हार्मोन बॅलन्स पण केला जातो. अशा प्रकारचे उपचार काही वेळेला केले जातात. तर त्याबद्दलही आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत की त्यांच्या क्लिनिकमध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट्स बघतात व कशा प्रकारच्या उपचार पद्धती केल्या जातात. डॉक्टर मनीषा जाधव या गेली अनेक वर्ष वंध्यत्व व अनेक इन्फर्टिलिटीशी रिलेटेड आणि काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्याशी निगडीत आजारांवरती काम करत आहेत व उपचार पद्धती देत आहेत. तर त्या अतिशय अनुभवी वैद्य आहेत. तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि त्याच्याशी निगडीतही आणि पीसीओडी किंवा इतर हॉर्मोनल रिलेटेड काही इश्यूज असतील तर त्याच्याबद्दलचे प्रश्न सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आपण डॉक्टरांशी त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. हॅलो मॅडम. हा हॅलो. आय थिंक टेक्निकल इश्यूमुळे डिस्कनेक्ट झालं होतं. हो हो हो. तर आपण कंटिन्यू करूया. येस. हा. तर मॅडम आपण बोलत होतो की कोणत्या प्रकारे चिकित्सा म्हणजे डायग्नोसिस कसं केलं जातं आणि ते बोलून झाल्यावरती वयाचा जो आपण फॅक्टर बोललो. हा बरोबर. तर त्यामुळे आपण म्हणत होतो की म्हणजे वयात येण्याचं वय हे अलीकडे येत चाललंय आणि ह्याचा लग्नाचं वय पुढे होत चाललंय. तर वंध्यत्व आणि एज हे खरं तर खूप जवळचा ह्याचा संबंध आहे. जसं जसं वय वाढत जातं म्हणजे स्त्रियांमध्ये आपण बीज म्हणतो तर नंबर ऑफ म्हणजे ओवम्स असतात त्या ओवमचा काउंट हा जन्मताच आपला फिक्स झालेला असतो आणि जसं जसं वय वाढत जातं तसं ओव्हेरियन रिझर्व किंवा AMH जो आपण म्हणतो तो कमी होत जातो. तर त्याच्यामुळे योग्य वयात गर्भधारणा होणं हे महत्वाचं आहे. बाकी पण काही फॅक्टर्स आहेत की म्हणजे गर्भाशयाचं म्हणूयात आपण की प्रॉपर आतला जो एंडोमेट्रियल स्तर तयार होणं किंवा असं म्हणूयात की हॉर्मोनल बॅलन्स जो आहे तो योग्य रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये तो जास्ती व्यवस्थित असणार आहे. जसं आपण 30च्या नंतर जर आपण लग्न आणि गर्भधारणा ह्याविषयी विचार करणार असू तर त्याच्यामध्ये गर्भधारणा होण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. गर्भधारणा झाल्यावर पण बऱ्याच गोष्टी म्हणजे जेनेटिक फॅक्टर्स जे आहेत की म्हणजे आपण म्हणू की जन्मताच बाळामध्ये जेनेटिकल डिफेक्ट्स असणं किंवा सिंड्रोम म्हणतो जे आपण तर सिंड्रोम किंवा वेगवेगळ्या ह्याच्या ज्या गोष्टी तर जसं वय वाढत जाईल तसं त्याची रिस्क वाढत जाते.
म्हणजे आता आपण कॉमनली प्रेग्नन्सीमध्ये डबल मार्कर, ट्रिपल मार्कर हे जे आपण सगळे मार्कर्स करतो, तर त्याच्यामध्ये एज हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. एजनी म्हणजे स्टॅटिस्टिकली म्हणजे त्या वयाच्या स्त्रियांमध्ये म्हणजे 25 ते 30ल्या वयाच्या स्त्रियांच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळांमध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत जेनेटिक फॅक्टर्स, ती होण्याची रिस्क बरीच कमी असते. तेच 30 ते 35च्या मध्ये किंवा 35च्या पुढे आपण त्या वयोगटात पुढे पुढे जातो, तर त्याच्यामध्ये रिस्क वाढत जाते. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. गर्भधारणेला प्रॉब्लेम येतोच, म्हणजे इन्फर्टिलिटी हा इश्यू येतोच, पण दुसरी गोष्ट की कन्सेप्शन झाल्यावर, गर्भधारणा झाल्यावर सुद्धा हे रिस्क फॅक्टर्स वाढतात. आणि मग नंतर त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जे बीपी वाढणं किंवा योग्य बाळाचं पोषण न होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे पण रिस्क वयानुसार वाढत जातात. ओके. तर मॅडम आपण आता सगळं जे बोललो ती प्रायमरी इन्फर्टिलिटी आपण आता सगळं बोललो. तर सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे पहिल्यांदा मूल झालेलं आहे पण दुसऱ्या वेळेला गर्भधारणा राहताना किंवा होताना होत नाहीये, तर त्याच्याबद्दल काही उपचार पद्धती व ते कसं हँडल केलं जातं? बरोबर. बऱ्याचदा कसं होतं की आता हे म्हणतोय आपण फर्स्ट कन्सेप्शन किंवा लग्न आणि फर्स्ट कन्सेप्शन हेही म्हणजे जे होतं की ह्याचंही वय थोडंसं पुढे आलेलं आहे. त्यानंतर मग बऱ्याचदा गॅप घेतला जातो किंवा म्हणजे 2 प्रकारांनीही दिसून येते सेकंडरी इन्फर्टिलिटी, की बऱ्याचदा पहिल्या बाळानंतर गॅप घेतला जातो किंवा कॉपर्टी किंवा हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरले जातात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणजे पाळणा लांबवणं म्हणजे जे दोन्हीतलं अंतर आहे ते ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. किंवा काही केसेसमध्ये तसं न करूनही वेगवेगळ्या म्हणजे स्त्रीच्या शरीरातील काही चेंजेसमुळे असं दिसून येतं की दुसऱ्यांदा गर्भधारणा सहजासहजी राहत नाही. तर त्याला बरीच कारणं असू शकतात की फर्स्ट ह्याच्या वेळेला कन्सेप्शन, कधी कधी पहिल्यापासूनच त्या स्त्रीला पीसीओडीचा त्रास असू शकतो, पण म्हणजे त्याच्याने पण झालाय मॅडम तुम्ही जॉईन? हा, ऐकू येत आहे ना? हा, हो येते. कारण ओके, एकच मिनिट. मॅडम तर आपण आज चर्चा करत आहोत डॉक्टर मनीषा जाधव यांच्याशी इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व, त्याची कारणे आणि उपचार पद्धती, तसेच आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती केल्या जातात व ते त्यांच्या क्लिनिकमध्ये कशा प्रकारचे पंचकर्म चिकित्सा व रसायन चिकित्सा कशा प्रकारे केली जाते याबद्दल सविस्तर माहिती डॉक्टर आपल्याला देत आहे. तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाका. आपण डॉक्टरांपर्यंत ते नक्की पोहोचवूया आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूया. इन्फर्टिलिटी हा आत्ताच्या काळामध्ये एक खूप मोठा आणि महत्वाचा असा विषय आहे आणि एज फॅक्टर, जसं की मॅडमने आपल्याला सांगितलं की वय हा खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटीला किंवा वंध्यत्वाला कारणीभूत असणारा. त्याचबरोबर वेट किंवा वजन, स्थूलता ही सुद्धा स्त्री व पुरुषांमध्ये समान कारणीभूत असते वंध्यत्वासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या हॉर्मोनल इम्बॅलन्ससाठी किंवा कोणत्याही आजारासाठी. तसेच काही थायरॉइड सारखे जर आजार असतील किंवा पीसीओडी सारखे जर आजार असतील जे की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतात, तेही कारणीभूत असतात वंध्यत्वासाठी. आणि या सगळ्यावरती आयुर्वेदिक उपचार पद्धती कोणत्या प्रकारे केल्या जाऊ शकतात किंवा त्याच्यावरती कोणत्या वनस्पतींनी याचं प्रिव्हेन्शन होऊ शकतं किंवा कोणत्या प्रकारे गर्भधारणा होऊ शकते या प्रकारच्या पेशंट्समध्ये, त्याबद्दल आपण आज मॅडमशी चर्चा करणार आहोत. तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका.
मॅडम जॉईन झालेले आहेत पुन्हा. हो. मॅडम तुम्ही दोन्हीही चालू म्हणजे वायफाय आणि हे दोन्ही चालू ठेवलंय का? दोन्ही ऍक्च्युली ब्रॉडबँडला आज प्रॉब्लेमच येतोय. मग तुम्ही वायफाय पण चालू ठेवा म्हणजे दोन्ही मी चालू ठेवलंय खरं तर. ओके 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 ठीक आहे मॅडम, चालेल. तर पुरुषांमध्ये एज कितपत कारणीभूत असतं आणि कोणत्या प्रकारचे इन्फर्टिलिटी इश्यूज दिसतात पुरुषांमध्ये? मेनली लो स्पर्म काउंट, मोटिलिटी नीट नसणं आपण करतो तेव्हा ग्रेड 1 ग्रेड 2 लेवल मध्ये आपल्याला त्याचं हे दिसून येतं. आपण पुरुषांमधल्या ज्या होतो तर स्पर्म काउंट मध्ये लो स्पर्म काउंट, त्यानंतर किंवा त्याचे फॉर्म्स म्हणजे किंवा स्ट्रक्चर नीट नसणं त्या स्पर्म्सचं, तो स्त्री बीजापर्यंत म्हणजे संबंधांनंतर गर्भाशय मुखातून गर्भाशयातून आणि पर्यंत जिथे स्त्री बीज आहे तिथेपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्याचा स्ट्रक्चरही नीट असणं अपेक्षित असतं. तर ते स्ट्रक्चरली कधी कधी नीट फॉर्म्स नसतात, त्यामुळे स्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया काउंट मध्ये कमी बीज तयारच न होणं, मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे इरेक्टाईल डिस्फंक्शन, तर हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी टेस्टेस्टेरॉनचं प्रमाण, टेस्टेस्टेरॉन हे जे हॉर्मोन आहे दिसून येतं पुरुषांमध्ये, ज्याच्यामुळे येऊ शकतो. ओके. तर मॅडम कधी कधी ज्या ट्यूब्स असतात, नाही तुम्ही कंटिन्यू करा, मध्ये मला वाटलं पॉज घेतला. मी म्हणत होते की जे हे आहेत म्हणजे पुरुषांमधल्या ज्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्स मध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे सुद्धा कधी कधी आहेत किंवा पुरुष बीज जे आहेत ते बाहेर पडू शकत नाही, तो एक प्रॉब्लेम कधी कधी. ओके. आपल्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन लागतं किंवा IUI सारखं म्हणजे सर्जिकली ते स्पर्म्स आपण काढून मग IUI किंवा IVFच्या प्रोसेसमध्ये वापरू शकतो. ओके. मॅडम जे कोणी हेल्दी कपल्स असतील तर त्यांच्यामध्ये गर्भधारणेसाठी किंवा बीज दोष काही असतील किंवा बीज दोष नसतील सुद्धा आणि जर शुद्धीकरण जर करून घ्यायचं असेल त्यांना, तर कोणते तुम्ही आहार विहार किंवा उपचार आणि पंचकर्म सांगा? बरोबर. ऍक्च्युली जसं म्हणजे कोणतंही मध्ये आपल्याकडे येतं तेव्हा आपण त्यांना पूर्णतः बीजशुद्धी म्हणजे पंचकर्म, शरीर शुद्धी, बीजशुद्धी, त्यानंतर पूर्ण लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट. कारण कसं आहे की जरी टेक्निकली नसतील किंवा काही PCOD नाहीये, कोणतंही लक्षण नाहीयेत की ज्याच्यामुळे वंध्यत्व होईल, तरी सुद्धा आपली लाईफस्टाईल किंवा ओव्हरऑल जी आपली चेंज झालेली आहे त्याच्यामुळे कसं होतं की पूर्णतः स्वस्थ आपण असेलच, शारीरिक स्वास्थ्य किंवा हेल्थ मेंटेन आहे की नाही, तर ह्या दृष्टीने आपल्याला चेंजेस काही करायला लागतात, लाईफस्टाईल चेंजेस. किंवा बऱ्याचदा पित्ताचे त्रास असतात, कोणाला थोडंसं वजन जास्ती असतं किंवा कोणाला पचनाच्या तक्रारी असतात. तर जेव्हा आपण पालक बनू इच्छितो, जेव्हा आपण गर्भधारणेविषयी प्लॅन करत असतो, ठरवत असतो, त्यावेळेला आपलं शारीरिक, मानसिक आणि पूर्णतः हे जे स्वास्थ्य आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. मग त्या काळात जेव्हा ती गर्भधारणा होईल म्हणजे त्यावेळेचे जे बीज आहेत, स्त्री बीज, पुरुष बीज, ह्यांची क्वालिटी चांगली असणार आणि मग ती गर्भधारणा चांगली होईल आणि ते मूल जे जन्माला येईल, सुप्रजनन आपण जे असं म्हणतो, योग्य संतती, चांगल्या संततीला जन्म देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपलं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आधी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपल्याकडे प्लॅनिंग स्टेजमध्ये कपल्स येतात, दाम्पत्य आपल्याकडे येतं, तेव्हा आपण पूर्णतः त्यांचं परीक्षण करून घेतो. तेही शारीरिक काही आजार असतील छोटे मोठे, कोणाला ॲलर्जीचे इश्यूज असतात, सर्दीचे त्रास असतात, पित्ताचे त्रास असतात, तर त्या दृष्टीने ते पूर्ण त्यांच्यावरही उपचार करून पंचकर्म म्हणजे जर पित्ताचे त्रास असतील तर विरेचन पंचकर्म, त्यानंतर कफाचे त्रास असतील तर वमन पंचकर्म, वाताचे काही त्रास
तर बस्तीसारखे उपचार आपण करतो. मानसिक स्वास्थ्याशी रिलेटेड काही त्रास असतील तर शिरोधारेसारखे उपचारांनी सुद्धा खूप चांगला आपल्याला ह्याच्यामध्ये रिझल्ट दिसून येतात. त्यानंतर मग बीजशुद्धी, स्पेसिफिकली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वरती आपण काम करतो की दोन्हीमध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीजामध्ये, आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि स्त्रियांमध्ये विशेषतः गर्भाशयाची पण ताकद वाढावी, त्याचं बल पूर्ण 9 महिने जेव्हा बाळाला पोषण करायचं आणि त्या गर्भामध्ये ते तो गर्भ, तर त्याची ताकद व्यवस्थित असणंही गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण नेक्स्ट स्टेप केली जाते. पहिल्यांदा शरीर शुद्धी, मग बीजशुद्धी आणि मग गर्भधारणेसाठीची तयारी. साधारण ह्याच्यासाठी आपण 3 महिने घेतो की 3 महिने तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असला पाहिजे, तुमचे लाईफस्टाईल करेक्शन झाले पाहिजेत, योग्य व्यायाम केला पाहिजे, आहार नीट असला पाहिजे, झोपण्याच्या जेवणाच्या प्रत्येक गोष्टीच्या वेळा नियमित असल्या पाहिजेत, आणि मग त्यानंतर चान्स घेतला तर नक्कीच आपल्याला चांगल्या म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सी पेशंटमध्ये आम्हाला असं दिसून येतो की उलटी, मळमळ, बाकी काही बारीक सारीक प्रेग्नन्सीचे त्रास आहेत ते बऱ्याचदा म्हणजे दिसत नाहीत पेशंटमध्ये. पेशंटनाही आश्चर्य वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये उलटी होत नाही, मळमळ होत नाही, तर हे कसं काय? तर आपलं शरीर शुद्धी झालेली असेल, आपली स्वास्थ्य नीट असेल तर हे त्रास येत नाही. ओके मॅडम, तुम्ही काही आता जसं म्हणलात की पिरियड्स ऑनसेट व्हायचे किंवा मेनार्कचे जे वय आहे ते म्हणजे लहानपणीच मुलींना जास्ती करून दिसतंय, तर तेव्हापासून काही लाईफस्टाईल चेंजेस किंवा काय त्यांनी कशा प्रकारे आहार विहार ठेवावा किंवा याबद्दल काही टिप्स सांगणार? हे खूप महत्वाचं आहे, कारण आयुर्वेदिक औषध तर बरोबर. तर ह्याच्यामध्ये कसं की 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की आहार योग्य असावा, म्हणजे पूरक पोषणात्मक, म्हणजे भाजी पोळी, सगळ्या भाज्यांचा समावेश, कडधान्य, फळं, ह्याचा सगळ्यांचा नीट समावेश जेवणामध्ये असावा. पण अति पोषण होणार नाही, वजन वाढणार नाही, बैठी लाईफस्टाईल नसावी. आता तर लॉकडाऊन मध्ये तर तेही अजून प्रमाण वाढले की शाळा पण ऑनलाईन आहे, मुलांना खेळायला मिळत नाही, खेळायला जागा नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खेळायला मिळणं, व्यवस्थित शारीरिक व्यायाम होणं महत्वाचं आहे. त्याच्यात प्रकारे दिसून येणार नाहीत आपल्याला. बऱ्याचदा अनंता म्हणजे मॅडम, तुमचा आवाज नीट येत नाहीये मला. आवाज येत नाहीये मॅडम तुमचा. मॅडम, तुमचा व्हिडिओ दिसतोय मला, पण आवाज अजिबात येत नाहीये, खूप असा तुटक आवाज येतोय. हॅलो मॅडम, बोला, तुम्ही कंटिन्यू करा. मॅडम, तुमचा थोडा थोडा आवाज येतोय. तर ज्या प्रकारे मॅडमने आपल्याला सांगितलं की आपले लाईफस्टाईल चेंजेस किंवा अर्ली मेनार्क, म्हणजे मुलींमध्ये लवकर 10व्या किंवा 11व्या वर्षीच पाळी सुरू होणे, ही जी आता जे बघायला मिळतं आपल्याला, तर त्याच्यामध्ये मुलींना
किंवा इन जनरल मुलांना किंवा मुलींना दोघांनाही पोषक आहार व व्यायाम तसंच जे काही ऍक्टिव्हिटीज फिजिकल ऍक्टिव्हिटीज जर त्यांना काही योगासना वगैरे सारखे जर काही व्यायाम प्रकार त्यांना देऊ शकलो तर त्यांची शारीरिक वाढ ही व्यवस्थित होते व हॉर्मोनल किंवा जी काही मानसिक वाढ व हॉर्मोनल बॅलन्स हा सुद्धा व्यवस्थित टिकवला जातो. आणि वेट जसं की म्हटलं की स्थौल्यामुळे काही वेळेला पाळी लवकर सुरू होण्यासारखे आजार किंवा पीसीओडी सारखे आजार जे निर्माण होतात तेही आपल्याला खूपशा प्रमाणामध्ये टाळता येऊ शकतात. आयुर्वेदिक उपचार पद्धती जसं की स्नेहन स्वेदन ज्याच्यामध्ये खूपशी शोधनाची जी औषधं वापरली जातात जसं की दशमूळ किंवा एरंड यासारखी औषधं देऊन त्याचं स्वेदन देऊन किंवा तिळतेलासारखी किंवा बलातेलासारखी तेलं वापरून स्नेहन केलं जातं व शरीराचं हे नीटचं पोषण केलं जातं व त्याच्यानंतर बस्तीसारखे उपचार जसं की मॅडमने आपल्याला सांगितलं की गर्भधारणा नीट व्हावी म्हणून बस्तीसारखे वातावरती उपचार केले जातात. पित्तावरती जर काही पित्ताचे आजार असतील तर त्याच्यासाठी विरेचनासारखे उपचार असतात ज्याच्यामध्ये औषधी द्रव्य दिली जातात व पोटातील पित्त हे कमी केलं जातं. तसंच नस्यसारखे काही उपचार केले जातात जेव्हा की सायनसचा किंवा कफाचा त्रास असेल आणि त्याच्यामध्ये वमनासारखे देखील काही उपचार पद्धती केल्या जातात ज्याच्यामध्ये कफाचं प्रमाण हे कमी केलं जातं. स्थौल्य कमी होण्यासाठीही काही उपचार काही वेळेला हे केले जातात. मी सर्वांना ही रिक्वेस्ट करीन की निसर्ग हर्ब्स या वेबसाईट वरती एस म्हणून आणि अर्ज म्हणून जे प्रोडक्ट आहे ते प्लीज सर्वांनी एकदा चेक करा. एस म्हणून जो आमचा प्रोडक्ट आहे तो मेल व्हायटॅलिटी व इंड्युरन्स वाढवण्यासाठी जो आहे त्याच्यामध्ये अश्वगंधा, सफेद मुसळी, केशर तसंच कवच बीज यासारखी व गोक्षूर सारखी काही द्रव्य वापरलेली आहे ज्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन लेवल्स किंवा स्पर्म काउंट चांगला होण्यासाठी व शुद्ध बीज निर्माण होण्यासाठी जी औषधी द्रव्य वापरली जातात ती वापरली गेलेली आहेत ज्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे जे आजार आपण बोललो त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो. शिलाजीत सारखे द्रव्य वापरले आहेत ज्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन कमी होऊ शकतं व क्लैब्य सारखे जे काही आजार असतील ते कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आणि जी काही स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी जी द्रव्य आहेत ती याच्यामध्ये वापरलेली आहेत. स्त्रियांमध्ये मानसिक स्वास्थ्य व जी काही रजप्रवृत्ती आहे ती चांगली होण्यासाठी काही औषधी उपचार जसे की शतावरी किंवा अश्वगंधा याच्यासारखी हर्ब्स वापरलेली आहेत. तर मॅडम आपल्याला पुन्हा रिजॉईन झालेले आहेत. मी मध्ये थोडंफार माहिती देते लोकांना कारण इंटरनेट इश्यू आज खूपच इंटरनेट इश्यू प्रॉब्लेम येतोय खरं असं कधी होत नाही आणि मग म्हणजे माझ्याकडनं खरं खूपच करते मी की मध्ये मध्ये ते लिंक नाही मॅडम मला टॉकच्या वेळी हे काही वेळेला इंटरनेट तर खूपच म्हणजे त्रास देतं काही त्याला करू शकत नाही आपण अनअवेलेबल आहे ते. ओके मॅडम तुम्ही प्लीज उपचार पद्धती सांगत होतात. हो आपण लहान मुलींमध्ये म्हणजे पाळी आल्यापासून आपल्या दिनचर्येमध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय काय आपण काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही. तर लाईफस्टाईल एस्पेशली मेंटेन करणं व्यवस्थित मेंटेन करता आली पाहिजे की आहार व्यवस्थित असावा, पूरक आहार असावा, भाजी पोळी भात वरण म्हणजे ताजे हे जे रोजचे पदार्थ आहेत तर ह्यांचा नीट समावेश असावा, फळांचा समावेश असावा, योग्य प्रमाणात माफकच प्रमाणात भूक लागेल तेव्हाच ड्रायफ्रुट्स वगैरे अशा म्हणजे ज्या हेवी असतात किंवा गुरु म्हणू आपण पचायला जड असतात पण पोषक असतात त्या योग्य प्रमाणातच देणे, खाऊ सारख्या खायला न देता थोड्या थोड्या प्रमाणात देणं, भुकेच्या वेळी देणं हे सर्वात महत्वाचं आहे की भुकेनुसार जेव्हा भूक नसेल तेव्हा लंघन थोडंफार हलकं खाणं हे अपेक्षित आहे. व्यायाम, खेळ आणि ह्या ज्या गोष्टी आहेत व्यायाम आणि खेळ ह्यांचा व्यवस्थित समावेश व्यवस्थित म्हणजे रोज तासभर मुलांना खेळायला मिळालंच पाहिजे. शारीरिक त्यांची हालचाल आणि व्यायाम त्यांना झाला पाहिजे जेणेकरून म्हणजे शारीरिक स्वास्थ्य आणि ह्याच्या दृष्टीने रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण आपली चांगली राहते. पुढे जाऊन पीसीओडी सारखे प्रॉब्लेम्स दिसून येत नाहीत. बऱ्याचदा वजन आणि पीसीओडी हे एकमेकांसोबतच आपल्याला आढळून येतं
त्यानंतर हे सुद्धा म्हणजे मानसिक स्वास्थ्य पण महत्वाचं आहे, की मुलांना स्ट्रेस मॅनेजमेंट आपण शिकवलं पाहिजे, की आजकाल ताण असतो, बऱ्याच गोष्टी असतात, वेगवेगळे क्लासेस असतात, शाळेतला ताण असतो, अभ्यासाचा ताण असतो, पुढच्या करिअरचा ताण असतो, अगदी लहान वयापासून वेगवेगळे क्लासेस सुरू झालेले असतात. तर तणाव जास्ती मुलांवर ताण तणाव येणार नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करता येईल मुलांना, मोकळेपणाने त्यांना खेळता आलं पाहिजे, मोकळेपणाने त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे. तर हेही खूप महत्वाचं आहे, कारण आत्ताच्या पिढीला, आपल्या पिढीला म्हणजे इन जनरल सोसायटीमध्ये आपण बघतोय, समाजामध्ये बघतोय की स्ट्रेसमुळे किंवा काय म्हणूयात आपण, मानसिक आरोग्य नीट नसल्यामुळे बरेचसे शारीरिक आजार आपल्याला दिसून येत आहेत. हे वंध्यत्वाशी निगडीत, वंध्यत्वावर सुद्धा याचा बराच परिणाम होतो. एक केस मी तुम्हाला सांगू इच्छिते, ती सेकंड, आपला आधीचा जो विषय तुमचा प्रश्न होता की सेकंडरी इन्फर्टिलिटी आणि मानसिक अस्वास्थ्य, ह्या दोन्हीशी निगडीत केस आली होती. त्यांना 10 वर्षांची मुलगी होती, त्यानंतर गर्भधारणा झाली नव्हती, पण त्यांना मानसिक ह्याचा प्रॉब्लेम होता, आजार होता मानसिक हे. त्यामुळे चिडचिड, त्रागा करणं किंवा एन्झायटी असणं, अशा सगळ्या गोष्टी त्या स्त्रीमध्ये होत्या. तर ते आपल्याकडे मानसिक ह्याच्यासाठी, मानसिक आजाराच्या दृष्टिकोनातून उपचार घ्यायला ते आपल्याकडे आलेले होते. तर आपण त्यांना शामक औषधं, मानसिक काही एक्सरसाइजेस किंवा मनाच्या, आपण म्हणजे मनासाठी नाही का स्वास्थ्य मिळावं, काम राहाव्यात, त्या चिडचिड होऊ नये ह्याच्या दृष्टीने काही आपण काउन्सिलिंगही केलं आणि घरी पण काही ऍक्टिव्हिटीज त्यांना सांगितल्या. शिरोधारेसारखे उपचार आपण करून घेतले. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की मग ते ट्रीटमेंट त्यांची रेग्युलर चालू होती. त्यांच्यामध्ये हळूहळू फरक दिसायला लागला, घरी पण जाणवायला लागलं की त्यांची चिडचिड कमी होत गेलेली, त्या शांत व्हायला लागल्या, त्यांना आनंद वाटत होता. म्हणजे प्रत्येक ज्या रोजच्या गोष्टी ज्या करत होत्या त्यात पण त्या स्वतःहून फॉलोअपना सांगायला लागल्या की मी आता आनंदाने काही गोष्टी करते, किंवा घरातलं वातावरणही इम्प्रूव्ह होत होतं. आणि मग एकदा 3 महिन्यांनंतर त्यांचं हे आलं, म्हणजे त्यांचं ही कंप्लेंट आली की पित्त मळमळ, उलट्या खूप होत आहेत म्हणून. तर आपण बघितलं की म्हणजे मला, म्हणजे खाण्यापिण्यात काही बदल आहे का, काही हे नाहीये ना, म्हणजे पित्तामुळे, म्हणजे आपण त्याच्यावरती बघितलं, पण थोडासा डाऊट वाटला म्हणून त्यांना आपण युपीटी करायला सांगितली. तर ते म्हणाले की कसं काय शक्य, म्हणजे आता एवढी वर्ष होऊन गेली, मुलगी पण एवढी मोठी आहे. तर म्हणजे खूप प्रयत्न करून त्यांनी गायनॅकच्या ट्रीटमेंट्स पण घेतलेल्या होत्या सेकंडरी इन्फर्टिलिटीसाठी. तर त्यांना काही गर्भधारणा होत नव्हती. पण मग त्यांनी तो विषय सोडून दिला होता आणि यांच्या फक्त मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ते ट्रीटमेंट घेत होते. तरी त्यांना म्हटलं की तुम्ही करून बघा, पाळीची तारीख कधी होती वगैरे ते विचारलं, तर ते नीट त्यांना आठवत नव्हतं, पण मग तरीही करून घ्यायला सांगितली. तर त्यांना गर्भधारणा झालेली होती, युपीटी पॉझिटिव्ह आली आणि नंतर त्यांना छान स्वस्थ असं अपत्य प्राप्त झालं. तर मानसिक स्वास्थ्य हे किती महत्वाचं आहे वंध्यत्वामध्ये किंवा वंध्यत्वाला कारणीभूत आहे, की जर मानसिक काही प्रॉब्लेम असेल तर हे खूप महत्वाचं आहे. निश्चितच मॅडम. आणि बोला ना, बोला. आता मी एवढंच म्हणेन की ऍज अ डॉक्टर म्हणून किंवा आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून कितपत गरज आहे की इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाबद्दलची बोलण्याची किंवा जनजागृतीची गरज आहे का, आणि ती कशी केली पाहिजे, आणि लोकांनी स्वतःहून त्याच्याबद्दल ओपन अप व्हायला पाहिजे आणि बोललं पाहिजे, हे किती गरजेचं आहे? बरोबर. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या लेवल्स वरती हे काम व्हायला पाहिजे. जसं तुम्ही आता म्हटलं की पाळी आले लहान मुलींमध्ये, म्हणजे लहान मुली जेव्हा, म्हणजे 10-15 वयोगटाच्या ज्यांच्या मुली आहेत, अशा पालकांमध्ये आपण पालकांसाठी काम झालं पाहिजे, किंवा त्या पालकांमध्ये तेवढा अवेअरनेस असला पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीचे काही 1-2 वर्ष आपण पाळी कधी कधी नियमित होत नाही, तर ती वाट बघणं अपेक्षित असतं. पण पालकांना किंवा आईला हे लक्षात आलं पाहिजे, म्हणजे स्थूलनाईना होते आपलं मूल, हालचाल कशी आहे, किंवा चेहऱ्याची त्वचा कशी आहे. बऱ्याचदा पीसीओडी असेल तर चेहऱ्याच्या त्वचेमध्ये फरक पडतो, केसांमध्ये फरक पडतो, चेहऱ्यावरच्या लव जी आहे त्याच्यात फरक पडायला लागतो, ती लव वाढायला लागते कधी कधी, किंवा जाड केस हनवटीच्या आजूबाजूला यायला लागतात. त्वचेमध्ये तर नक्कीच फरक पडतो. स्थूलता आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण, म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी आपल्याला पण हे लक्षात आलं पाहिजे. तर त्यामुळे जेव्हा 10 ते 15 हे वयोगट आहे, त्यांच्या मुलींमध्ये सुद्धा त्यांचं सुद्धा हे घेतलं पाहिजे आपण, म्हणजे त्यांच्यासाठी लेक्चर्स म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत अवेअरनेस प्रोग्राम्स घेतले पाहिजेत, शाळेतर्फे होऊ शकतील.
त्यांच्या पालकांसाठी घेतलं जाऊ शकेल. दुसरा वयोगट जो आहे तो कॉलेजच्या वयाचा, साधारण आपण म्हणू की 18 ते 25 हा जो वयोगट आहे, तर त्या वयोगटाचा वेगळा एक हे राहील की त्यांच्यासाठी की त्यांनी स्वतःहून काय काय काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं दिसतं की म्हणजे ऍक्च्युली जसं आपण म्हणतो की पाळी आल्यावर तुम्ही विचारलं होतं की कसं काय काय काळजी घेतली पाहिजे की पुढे जाऊन त्रास होऊ नये. तर स्पेसिफिकली पाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपली काही लाईफस्टाईल स्पेसिफिक आयुर्वेदानुसार सांगितलेली आहे की अतिशय श्रमाची कामं आपण करणं अपेक्षित नाहीये. म्हणजे खेळ असेल, रिगरस स्पोर्ट्समध्ये आपण जर पार्टिसिपेट होत असू किंवा काय म्हणूयात आपण, किंवा शारीरिक कष्टाची कामं करणारी जर एखादी व्यक्ती असेल तर पाळीच्या दिवसात थोडासा शरीराला आराम अपेक्षित असतो. त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की एवढी भूक नाही लागत पाळीच्या दिवसामध्ये, पचन तेवढंच चांगलं नसतं. जसं आपल्याला ताप असेल किंवा सर्दी असेल तर भूक मंदावते, तशीच बऱ्याचदा पाळीमध्ये सुद्धा भूक मंदावते. तर त्यावेळेला हलका, लघु आणि नेमका आहार घेणं अपेक्षित असतं, साधा आहार घेणं अपेक्षित असतं, थोडंसं शारीरिक कष्टाची कामं न करणं. अशी डिटेल जी पाळीच्या वेळेची सुद्धा त्या 3-4 दिवसातली जी हे आहे दिनचर्या आहे ती फॉलो करणं पण महत्वाचं आहे. त्याच्याने पण आपल्या शरीरावर नाही तर परिणाम होतो ते फॉलो नाही झालं तर. बऱ्याचदा असं होतं की म्हणजे एस्पेशली आपले जेव्हा सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऍड मध्ये दाखवलं जातं की पॅड्स वापरले की तुम्ही हवं तसं फिजिकली ऍक्टिव्ह राहू शकता. फिजिकली ऍक्टिव्ह राहणं म्हणजे तुमच्या हायजीनसाठी पॅड चांगलं असणं गरजेचं आहे, पण त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही फिजिकल एक्झर्शन केलं पाहिजे पाळीमध्ये, ते चुकीचं आहे. पाळीमध्ये शरीराला आराम हा अपेक्षित असतो. तर ते एक महत्वाचं आहे. त्यामुळे 18 ते 25 ह्या वयोगटातल्या मुलींमध्ये आपल्याला व्यवस्थित हे सांगितलं पाहिजे, म्हणजे अवेअरनेस केला पाहिजे की कशी कशी काळजी घेतली पाहिजे, पाळीच्या दिवसात कसं असलं पाहिजे, ओव्हरऑल वजन तुमचं किती असावं, लाईफस्टाईल कशी असावी, जागरण करू नयेत, योग्य वेळी झोपणं, योग्य वेळी आहार घेणं, गरज असेल तर साध्या साध्या शतावरी, अश्वगंधा ह्याच्यासारख्या डॉक्टरांच्या सल्ल्यांनी औषधं घ्यायला हरकत नाहीये. जर मेजर प्रॉब्लेम असेल तर मात्र अगदी डॉक्टरांची ट्रीटमेंटच घेणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा जो गट येतो तो म्हणजे 25च्या पुढचा, मग त्यावेळेला स्पेसिफिकली म्हणजे मग लग्नाचं वय ह्याच्यावरती सुद्धा थोडं हे झालं पाहिजे. मग लग्न झाल्यावर जेव्हा चान्स घ्यायचा तर त्यावेळेला कशी तयारी केली पाहिजे गर्भधारणेच्या दृष्टीने, तर ह्या सगळा त्या टप्प्यामध्ये अवेअरनेसचा हे येईल, ते मुद्दे येतील अवेअरनेस मध्ये. बरोबर, निश्चितच मॅडम. आणि आपण आज या विषयावरती बोललेलो आहोत, पण अजूनही सविस्तर बोलण्यासारखं बरंच काही आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही गर्भसंस्कार या विषयातही आणि सुवर्णप्राशन ह्याच्याबद्दलही तुम्ही तज्ज्ञ आहात, याच्यातही तुम्ही तज्ज्ञ आहात, तर त्याबद्दलही तुम्ही बोलायला परत एकदा आमच्या या प्लॅटफॉर्मवरती नक्की या. आम्हाला खूप आवडेल तुमच्याकडनं माहिती ऐकून घ्यायला. आजच्या विषयाची तर तुम्ही खूप सविस्तर आणि सुंदर माहिती दिलेली आहे आम्हाला. तुमच्या खूप बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या टॉक्सवर आलात आणि इतकं छान आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण असंच एखादा टॉक घेऊया वेगळ्या विषयावरती. थँक्यू सो मच मॅडम. ओके, माझ्यातर्फे पण निसर्ग हर्ब्स आणि डॉक्टर आरती तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मला या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिलीत आणि सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत. आणि हा विषय जो आहे की खूप महत्वाचा विषय, म्हणजे आम्ही जेव्हा बसतो क्लिनिक मध्ये आणि पेशंट येतात तेव्हा अवेअरनेस खूप कमी असतो. मग ह्या प्लॅटफॉर्मवरून कसं होईल की बऱ्याच जणांना बोलायची इच्छा होईल किंवा ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. बरोबर आहे, की म्हणजे त्यांचं लक्षात येतील की काही पॉइंट्स आहेत की कोणत्या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. निश्चितच मॅडम, तोच उद्देश असतो आमचा निसर्ग टॉक्स थ्रू, की कोणत्याही विषयाशी अनुसरून ज्या काही सामान्य लोकांच्या ज्या काही शंका असू शकतील किंवा त्यांना प्रत्यक्ष डॉक्टरांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कोणतेही जे सायन्स मिळू शकतील त्याच्या थ्रू ते स्वतःचं परीक्षण करून डॉक्टरांपर्यंत पोहोचतील आणि स्वतःचं शंका निरसन करून घेतील. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आमच्या टॉक्सवर आल्याबद्दल परत एकदा आभार मानते. निसर्ग टॉक्स मध्ये पुढच्या रविवारी आपण भेटणार आहोत एका नवीन विषयाची माहिती घेऊन. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि असंच निसर्ग टॉक्सच्या दर आठवड्याच्या आपल्या टॉक्स वरती लाईव्ह येत राहा जास्तीत जास्त संख्येने. आणि निसर्ग हर्ब्सची आपली वेबसाईट चेक करायला नक्की चेक करा आणि त्याच्यावरती सांगितलेले एस, अर्च, सहाना सारखे प्रोडक्ट्स जे की इन्फर्टिलिटी आणि पीसीओडी किंवा
मेनापॉज साठी मिनोडिम म्हणून जो प्रोडक्ट आहे तो चेक करायला विसरू नका. आणि सिंगल हर्ब मध्ये सुद्धा आपले गोक्षूर, अश्वगंधा, शतावरी सारखी हर्ब्स आहेत, टॅबलेट्स आहेत, तर त्या पण नक्की चेक करा. आणि तुमचे कोणी जवळचे नातेवाईक असतील किंवा फ्रेंड सर्कल असतील त्यांना नक्की टॉक्स मध्ये ऍड करायचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या रविवारी याच वेळेला एका नवीन विषयाबद्दल बोलायला. तोपर्यंत सर्वांची मी रजा घेते. धन्यवाद.